नमस्कार श्रोते हो, भक्त हो. कोजागिरी पौर्णिमा 2023 अगदी उद्याच आलेली आहे आणि या पौर्णिमेवरती खंडग्रास चंद्रग्रहणाचा काय परिणाम होणार आहे हे पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वर्षभरामध्ये आपण 12 पौर्णिमा साजऱ्या करतो उत्साहामध्ये, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा असते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. होय, हा सण आपण रात्री साजरा करतो, तो पण रात्री 12च्या नंतर. करेक्ट. रात्री 12 वाजता हा सण का साजरा करायचा? त्याचं शास्त्रीय कारण असं आहे मित्रांनो, की चंद्र हा पृथ्वीच्या एकदम जवळ आलेला असतो. म्हणजे वर्षभरामध्ये सगळ्यात जवळ जर पृथ्वीचा चंद्र असेल तर तो दिवस असतो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. आणि मग चंद्राची शीतल छाया आपल्या मानवी शरीरावरती पडावी म्हणून कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12पर्यंत जागणं आवश्यक आहे. साधारणपणे संध्याकाळी 10 ते रात्री 12 या वेळेचं जर आपण चंद्राची शीतल किरणे आपल्या शरीरावरती घेतली, आपल्या अंगावरती घेतली, तर त्याचा आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असा फायदा होऊ शकतो. हे शास्त्रीय कारण आहे. परंतु फक्त शास्त्रीय कारणासाठीच लोक रात्री 12पर्यंत जागणार नाहीत किंवा पौर्णिमा साजरी करणार नाहीत. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, तज्ज्ञ व्यक्तींनी या पौर्णिमेच्या दिवशी अनेक देवी देवतांची पूजा करण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण या दिवशी पूजा केल्यास हे जे देव आहेत ते आपल्यावरती कृपाछाया करू शकतात, प्रसन्न होऊ शकतात. कारण त्या दिवशी देवही आनंदी असतात. तर कोणते देव आहेत पाहूया आपण. तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव, इंद्रदेव, श्री भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा करावी. जर आपल्याकडे चंद्रदेव, इंद्रदेव यांच्या प्रतिमा नसतील तर आपण आपल्या घरामध्ये त्यांच्या नावाने सुपारी ठेवून त्याची सुद्धा पूजा करू शकतो. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, पूजा करायची असतील घरामध्ये तर सुरुवातीला आपण चौरंगावरती लाल कपडा टाकायचा, त्यावरती तांदूळ अंतरायचे आणि 5 सुपारी आपल्याला ठेवायच्या. पहिली सुपारी गणपतीची, आपल्याकडे जर मूर्ती असेल तर खूप छान, नसेल तर गणपतीची सुपारी. दुसरी सुपारी असणार आहे भगवान विष्णूची, तिसरी सुपारी असणार आहे चंद्रदेवाची, चौथी सुपारी असणार आहे इंद्रदेवाची आणि 5वी सुपारी असणार आहे महालक्ष्मीची. या 5 सुपाऱ्याची आपण विधिवत पूजा करायची. आणि या 5 सुपाऱ्यांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी साधारणपणे 10 वाजता दूध, आपल्या घरात किती सदस्य आहेत त्या हिशोबाने 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 5 लिटर हे दूध उकळायला ठेवायचं आहे. कारण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा ज्याला अमृत म्हटलं जातं ते पिण्याचं, किंवा त्याला पियुष म्हटलं जातं तो पिण्याचा फार मोठा प्रघात आहे. त्यामुळे दूध उकळायला ठेवायचं, त्यामध्ये केशर, बदाम, दूध मसाला टाकायचा आणि हे दूध साधारणपणे अर्धा तास, 1 तास, 2 तास उकळून त्या उकळत्या दुधाला आपण शक्यतो टेरेसवरती किंवा बाहेर मैदानात ठेवून हे उकळायचं आहे. कारण दूध उकळत असताना त्या दुधामध्ये चंद्राची किरणं पडली पाहिजे, चंद्राची शीतल छाया पडली पाहिजे. कारण चंद्राच्या शीतल छायेमध्ये चंद्राच्या किरणाचा प्रभाव त्या दुधावरती पडतो आणि ते दूध जर आपण पिलो तर ते अमृत होतं. असा हे मागचं शास्त्रीय कारण आहे. हा शास्त्रीय प्रघात आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचं दूध जे आहे ते तुम्हाला घरामध्ये उकळायचं नाही आहे, ते बाहेर उघड्यावरती किंवा टेरेसवरती, की ज्या ठिकाणी चंद्राची शीतल छाया त्यावर पडेल आणि चंद्राची किरणं त्या पातेल्यामध्ये पडेपर्यंतचा साधारणपणे तुम्हाला कमीत कमी 9:30, 10 किंवा 11च्या दरम्यान हे पडू शकतात. त्यामुळे हुशार लोक किंवा तज्ज्ञ लोक हे साधारणपणे 11 वाजता दूध तापवायला घेतात, 10:30 ते 11:15 वाजता. मग त्या दरम्यान बरोबर चंद्र डोक्यावर आलेला असतो आणि चंद्राची शीतल किरणं त्या पातेल्यामध्ये पडतात आणि दूध उकळलं जातं आणि ते दूध राहत नाही, ते मसाला दूध राहत नाही, तर ते चक्क अमृत होतं. आणि त्या दुधाचा नैवेद्य आपण या देवांना दाखवायचं आहे. कुणाला? चंद्रदेव, इंद्रदेव, भगवान विष्णू, महालक्ष्मी. आणि मग घरातील लोकांनी प्राशन करायचं. अशी कोजागिरी पौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करत असतो, यावर्षी सुद्धा करणार आहोत. मात्र यावर्षी खंडग्रास चंद्रग्रहण आल्यामुळे काही नियमामध्ये थोडाफार आपला बदल करावा लागेल. मित्रांनो, यावेळेला आपण चंद्रग्रहण आहे आणि त्याच काळामध्ये 10:30, 11, 12च्या काळामध्ये हे
हा वेदकाळ असल्यामुळे वेदकाळामध्ये खाणं पिणं आपलं वर्ज्य असतं, परंतु देवाला प्रसाद दाखवला म्हणून आपण अगदी थोडंभर 1 चमचाभर किंवा छोटा कप भरून आपण दूध प्यायचं आहे. यावेळेला मनसोक्त किंवा जास्त भरभरून आपलं दूध पिता येणार नाही. प्रसाद म्हणून आपण 1 चमचा किंवा अर्धा कप दूध आपण प्रत्येकी घेऊ शकतो. कारण यावर्षी योगायोगाने खंडग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे. परंतु मग देवाची पूजा करायची का? तर हो, करायची. कारण ग्रहणाच्या काळामध्ये जर तुम्ही देवाची पूजा केली, मंत्र म्हणलात, मंत्र उच्चार केलात, तर तो उजळून निघतो. ते अधिक पवित्र असतं. त्याचा परिणाम खूप चांगला होतो. फलश्रुती लवकर मिळते, फळ चांगलं मिळतं. आणि म्हणून ग्रहणाच्या दिवशी देवपूजा ही केली जाते. ग्रहणाच्या दिवशी मंत्र उच्चार केले जातात. ग्रहणाच्या दिवशी निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो, बेनिफिट होतो. आता प्रत्यक्ष ग्रहणाविषयी माहिती घेऊया. नीट लक्ष देऊन ऐका. हे जे चंद्रग्रहण आहे मित्रांनो, शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. या ग्रहणाचा स्पर्श होणार आहे 1:05 आणि मध्य आहे 1:44 रात्री आणि मोक्ष आहे उत्तर रात्री 2:23. म्हणजे हे चंद्रग्रहण रात्री आहे. रात्री 1:05 ते सुरू होतं. मध्यरात्री 1:44 त्याचा मध्य आहे आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण संपणार आहे 2:23. म्हणजे एकूण ग्रहण कालावधी हा 1 तास 18 मिनिट चालणार आहे. आणि ग्रहणाचा वेध जो आहे तो वेध 28 रोजी शनिवारी दुपारी 3:10 चालू होईल, तो मोक्ष होईपर्यंत. म्हणजे वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्रद्धही कर्मे करता येतील. परंतु वेद काळात भोजन वर्ज्य करावे. आजारी, वृद्ध, बाल, गर्भवती स्त्रियांनी 28 रोजी सायंकाळी 7:40 पासून मोक्षापर्यंत वेद पाळावेत. ते संध्याकाळी 7 खाऊ पिऊ शकतात. पुण्यकाळ जो आहे तो ग्रहण स्पर्शापासून ते मोक्षापर्यंतचा आहे. तो काळ महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही ग्रहणाचाही नियम पाळा आणि आनंदामध्ये, उत्साहामध्ये मनापासून मन लावून कोजागिरी पौर्णिमाही साजर करा. जरी ग्रहणाचं सावट असलं तर त्याचा परिणाम फार होणार नाही. त्यामुळे यावर्षी आपल्याला देवीदेवतांचे मंत्र उच्चार करून, देवीदेवतांची पूजा करून, देवीदेवतांच्या नावाने सुपारीची पूजा करून आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकतो. कोजागिरी पौर्णिमा आपण उत्साह साजरी करू शकतो. आणि महत्त्वाचा विधी म्हणजे त्या दिवशी सहकुटुंब, सहपरिवार, आप्तेष्ट एकत्र येऊन, एकत्र बसून आपण नामस्मरण करायचं, जप करायचं, ध्यानधारणा करायची आणि सर्व कुटुंबाने दूध प्राशन करायचे. कारण त्यामध्ये आपण एवढे पौष्टिक पदार्थ टाकत असतो. काजू आहेत, बदाम आहेत, विलायची आहे, केशर आहे आणि मसाला दूध आजकाल बाजारात मिळतं, तेही आपण त्यात टाकू शकतो. मसाला टाकू शकतो आणि दूध मसाला टाकल्यानंतर ते दूध आटवून घेतो, घोटून घेतो आणि मग ते दूध राहत नाही तर बघतो हो मित्रांनो, ते होतं अमृत, ते होतं पीष. आणि अमृत प्राशन करणं म्हणजे कोजागिरी साजरी करणं. आणि तो प्यायचा कालावधीसुद्धा आहे रात्री 12च्या नंतर. 12च्या आत जर दूध पिलात तर त्याचा तेवढा आपला इफेक्ट होत नाही. 12:12 ते 12:37 ह्याच वेळामध्ये तुम्हाला हे दूध प्यायचं आहे. कारण तोपर्यंत चंद्राची शीतल छाया, चंद्राची शीतल किरणे या आपल्या दुधामध्ये पडलेली असतात. आणि त्या दुधामध्ये त्या पडलेल्या किरणाचा जर आपण दुधाच्या माध्यमातून पोटामध्ये वापर केला तर मित्रांनो, आपली पचनसंस्था, श्वसनसंस्था किंवा आपल्या शरीरातील अंतर्गत इंद्रिय आहेत, या सर्व इंद्रियाला चालना मिळते. याचं शास्त्रीय कारण आहे, याचं वैज्ञानिक कारण आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवरती केवळ धर्माचा किंवा केवळ पुराण कथेचा आधार न घेता त्याला आपण शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारणसुद्धा तुम्हाला सांगितलं जातं. कारण आपण विज्ञान युगामध्ये वावरतो. केवळ अंधश्रद्धा पसरणे किंवा अंधश्रद्धेचं आपण लालोल चांगुल करत नाही किंवा अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही, तर श्रद्धेसोबत विज्ञान हे या यूट्यूब चॅनलचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. तरी तुम्ही चंद्रग्रहणाची भीती न बाळगता आनंदाने, उत्साहाने, मनापासून कोजागिरी पौर्णिमा साजरी करूया. धन्यवाद. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.